मग या पृथ्वीवर सज्जनांना त्रास देणाऱ्या काही नालायकांची संख्या वाढली होती, म्हणून शिवजीने हे त्रिभुवन पाहिलं, हे मृत्यूलोक पाहिलं. क्षमा असावी त्रिभुवन, मृत्यूलोक पाहिलं. मृत्यूलोक त्याला म्हणायचं जिथं माणसं मारतात, देह समर्पित करावा लागतो, त्याला मृत्यूलोक म्हणतात. हा लोक बघितला तर याच्यापैकी प्रांतात एक एक नालायक होता, तो सज्जनांना त्रास देत होता. मग शिवजीला दुःख झालं. पार्वती आई साहेबांनी विचारलं, भगवान प्रभू स्वामी आपण खिन्न आहात, गेल्या 8 दिवसापासून आपण तांडव नृत्य केलं नाही. शिवजीला आनंद झाल्यावर तांडव नृत्य करायचे एक, किंवा एखादा दुष्ट मृत्यू पावल्याच्या नंतर तांडव नृत्य करायचे, म्हणजे आनंदच वाटायचा त्याला. आणि दुसरी गोष्ट, पृथ्वीवर एखादा सदाचारी पुण्यशील महात्मा बघितला की शिवजी तांडव नृत्य करायचे, पण शिवजीचं तांडव नृत्य बंद झालं. पार्वती आई साहेबांनी विचारावा तर आपण कसं विचारावं मालकांना? ठीक आहे, तुमची आमची बायको थोडीच होती. आज कुठं चाललात कीर्तनाला? पुण्याकडे. मग तिकडे गावच कोणतंय? बर बर. ते तारीख घेणाराचं नावच काय? हो, त्या गावात लोकच किती घेत अशी असेल होय. मग जाताना कुठं कुठं चहा प्याणार आहेत? तू कॅमेरा लावा आता डोसक्याला नवऱ्याच्या. नवरे वागायलेत तसे हो, त्याच्यामुळे कालांतरानं कॅमेरे लावाच लागते या नालायकाच्या. हिशोबात वागायला पाहिजे ना. महाराजाच्या मोबाईलला लॉक कशाला पाहिजे? त्या महाराजाचा अंगठा दिल्याशिवाय त्याचा मोबाईलच उघडणं. पकवा द्या, अंगावर घेऊ नका. मो रेडीमेड कपड्याचं दुकान नाही काय तुमच्यासाठी कपडा. पुन्हा लोक म्हणतील तुम्हाला कसं काय धुतलं. हे काही काय माणसं नाही, तुम्हाला नाही. काही माणसाला फक्त छिद्र पाहिजे, फाडायचंच काम. या इचक्याच्या अवलादी आपल्यात लय झाल्या आहे का नाही बुवा? मग आता मृदंगाचार्य असेल, गायक असेल, बाळू महाराजाला ठीक आहे, मोठा मोबाईल घेऊन याच्याबद्दल काय नाही. आमचे पोर आता ते शाळा बंद झाल्या तेव्हा त्याने घेतले. पण बाळू महाराजाचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईल उघडत नाही. तो भरलं काय त्याच्यात? पावदीन तुझ्या बायकोला कळतो हा मोबाईल. त्याच्यात किती काळं बेंद्र घातलंय, किती ढवळ आहे, किती खैर बांड आहे. दिसू दे ना तू काय दिवे लावायला तिकडे फडव्या आणि लेकरा बाळायला पाप सासवायला. तिला कळू दिन जरा, ती तू या नावानं कुंकू लावायली नालाय का? तुळशीला पाणी घातल्या आणि जाग्या म्हणती. आणि तू कुठे कुठे चरवतो? हे जरा मोबाईल बघू दे तिला. काय गरज आहे महाराज? काय होते ज्ञानोबा आहे तुकोबारायचं जीवन किती प्रांजळ असेल, किती प्रांजळ, किती प्रांजळ. आपण त्यांच्या नावानं भाकरी खाणारी माणसं आहेत. आपण निष्पाप जीवन जगायला पाहिजे, काचासारखं जीवन जगायला पाहिजे, नित्तळ पाण्यासारखं जीवन जगायला पाहिजे. दगडावर आपटिल्यानं मरण नाही आपल्याला. आपण गोड वागायला पाहिजे. का? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आमच्या पाया पडती. याच्यामुळे आपण जीवन असं गोड जगायला पाहिजे. चला असो. आई साहेबांना विचारलं नारदांना, नारदा विचारा मालकाला. देवर्षी नारदांनी विचारलं, टाइम झाला का? संपायचा टाइम झाला असेल ना कीर्तनाचा? 1चा आहे का? बर. लोक जेवायचे तो. एवढा पुरावा सांग. नारदाने विचारलं, प्रभू आपण नाराज आहात? नारदा काय विश्व रचलंय रे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर एक मिनिट मी सांगतो सगळे एक मिनिट नंतर चिकटपट्टी मासारखी जर गेले संप्रदायाच्या नियमानुसार जय विठ्ठल होईल, ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल आणि त्याच्यानंतर आरतीच्या वेळेला सर्व आरत्या होतील आणि शेवटची आरती मोबाईलवर आहे ती आरती रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांची होईल। बारक माये 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 हरे गो बारक माये ओ बारक माये ओ बारक माये ओ बारक जगदानंद कंद जगत छत्रपती शिवाजी महाराज